नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रेशो अँड प्रपोर्शन या लेसनच्या नवीन पार्टकडे आपण आता येत आहोत. त्यात नवीन पार्ट आहे कंपॅरिझन ऑफ रेशोज. द नंबर्स ए, बी, सी अँड डी being positive, comparison of ratios a upon b and c upon d can be done using the rules. आता हे रूल्स आपल्याला याही अगोदर झालेले आहेत. फर्स्ट रूल, इफ AD ग्रेटर दॅन BC. AD म्हणजे काय आहे? फर्स्ट फ्रॅक्शनचा न्यूमरेटर आणि D हा सेकंड फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर. AD is greater than BC. BC is the denominator of the first fraction or first ratio and numerator of the second ratio. तर AD हा जर ग्रेटर असेल BC पेक्षा तर फर्स्ट रेशो हा ग्रेटर राहील. AB A upon B ग्रेटर दॅन C upon D. सेकंड रूल आहे, if AD is less than BC then A upon B is less than C upon D. थर्ड, if AD equal to BC म्हणजेच क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये जर दोन्ही मल्टिप्लिकेशन इक्वल असेल तर दोन्ही रेशो हे इक्वल असतात. ठीक आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट 4.2 सॉल्व करूया. यूजिंग द प्रॉपर्टी A अपॉन B इक्वल टू AK अपॉन BK. म्हणजे इथे K या कॉन्स्टंट नंबरने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या प्रेडिसेसर सक्सेसर ते या दोन्हींना आपण मल्टिप्लाय केलेला आहे सेम नंबरने. तरी सुरुवातीचा जो रेशो असतो तो कॉन्स्टंट राहतो. फिल इन द ब्लँक्स. फर्स्ट 5 अपॉन 7 इक्वल टू ब्लँक दिलेला आहे इथे आणि डिनॉमिनेटरला 28 दिलेले आहे. तर आता ही ब्लँक भरायची कशी? तर 7 4 जार 28. ठीक आहे. 7 4 जार 28 म्हणजे 7ला 4ने मल्टिप्लाय केलं. तसंच न्यूमरेटरला सुद्धा 4नेच मल्टिप्लाय करावं लागेल. 5 4 जार 20 म्हणजे इथे ब्लँकमध्ये येईल 20. सेकंड रेशो आहे 35 अपॉन, इथे बॉक्स आहे, ब्लँक स्पेस आहे. 5 7 जार 35 म्हणजे 5ला 7ने मल्टिप्लाय केल्यानंतर 35 येते, म्हणून इथे 7ला सुद्धा 7नेच मल्टिप्लाय करावं लागेल तर 49 येईल. ठीक आहे. आता थर्ड रेशो दिलेला आहे ब्लँक अपॉन 3.5. तर 7ला 0.5ने मल्टिप्लाय केलं की 3.5 येतं. 7 5 जार 35. पण 7 इंटू 0.5 इक्वल टू 3.5 म्हणून 0.5ने आपल्याला 5ला मल्टिप्लाय करावं लागेल. 5 5 जार 25 आणि 0.5 मध्ये 0.5 असल्यामुळे इथे येईल 2.5. अशा या तिन्ही स्पेस आपल्याला भरायच्या आहेत. इथेही 9 अपॉन 14, इथेही तसंच. इथे 4.5 कधी येईल? म्हणजे 9ने 4.5ला डिवाईड केल्यानंतर किती येते? 0.5. तर 9 मल्टिप्लाइड बाय 0.5 इक्वल टू 4.5. तसंच 14 5 जार 70 आणि म्हणून 0.5ने मल्टिप्लाय केल्यानंतर इथे 7.0 आलेला आहे. 9 3 जार 27, 14 3 जार 42. अशा प्रकारे इथेही 2.25 आणि अपॉन 3.5 आलेला आहे. कोणतं दोनपैकी म्हणजे न्यूमरेटर किंवा डिनॉमिनेटरपैकी कोणतंही एक दिलेलं राहील. त्यावरून आपल्याला या रेशोवरून, मूळ रेशोवरून न्यूमरेटर अथवा डिनॉमिनेटर जे दिलेलं नाही राहणार ती व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे. इथे 9ला 0.25ने मल्टिप्लाय केल्यानंतर 2.25 येतात. हे कसं शोधलं आहे?
इथे 3.5 डिनॉमिनेटर होतं आणि डिनॉमिनेटरला 14ने डिवाईड केल्यानंतर 0.25 येतं. मग न्यूमरेटरला सुद्धा 0.25ने आपण मल्टिप्लाय केलेलं आहे. ठीक आहे. नाव क्वेश्चन नंबर 2. फाइंड द फॉलोइंग रेशोज. द रेशो ऑफ रेडियस टू सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. रेडियस आर आणि सर्कम्फरन्स आहे 2πr. या दोघांचाही रेशो आपल्याला घ्यायचा आहे. इथे फक्त रेशोज दाखवायचे आहेत. लेट द रेडियस ऑफ द सर्कल बी आर. सर्कम्फरन्स इक्वल टू 2πr. देअरफॉर रेशो इक्वल टू r अपॉन 2πr. r gets cancelled. Therefore ratio is 1/2π. Second, the ratio of circumference of the circle with radius r to its area. म्हणजे circumference आणि एरिया सर्कलचा यांच्यामधला रेशो घ्यायचा आहे. Circumference with radius r equal to 2πr and area of circle equal to πr square. Ratio is 2πr upon πr square. r gets cancelled, pi gets cancelled, and therefore remaining is 2 upon r. Okay. Number 3, the ratio of diagonal of a square to its side if the length of the side is 7 cm. आता इथे डायगोनलचा साईड सोबत रेशो घ्यायचा आहे आणि साईड दिलेली आहे 7 म्हणून आपल्याला डायगोनल काढणं आवश्यक आहे. स्क्वेअर घेतला, स्क्वेअरमध्ये साईड 7 आहे, डायगोनल काढला तर हा 45 90चा ट्रँगल तयार होतो. जर 45 90चा रूल लावला तरी चालतं किंवा पायथागोरस थेरम या ट्रँगलमध्ये राईट अँगल ट्रँगलमध्ये यूज केला तरी चालतो. इथे पायथागोरस थेरम मी घेतलेला आहे. हायपोटेनस स्क्वेअर इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. हायपोटेनस स्क्वेअर इक्वल टू 7 स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर कारण बेस आणि हाईट इक्वल असते स्क्वेअरमध्ये. 49 प्लस 49 98 इक्वल टू 2 into 49. Therefore hypotenuse is 7√2. Diagonal is 7√2. Now we take ratio diagonal to side equal to 7√2 upon 7 equal to √2 upon 1 or √2 is to 1 is the ratio of diagonal to the side of the square. Then fourth, the length of the side of the rectangle are 5 cm and 3.5 cm. Find the ratio of its perimeter to area. आपल्याला लेंथ आणि ब्रेड्थ दिलेले असताना पेरिमीटर ही काढावी लागेल रेक्टँगलची. फॉर्म्युला आहे 2 into लेंथ प्लस ब्रेड्थ. यावरून पेरिमीटर मिळालेली आहे आणि पेरिमीटर आहे 2 into 8.5. मल्टिप्लिकेशन यासाठी केलेलं नाही कारण कोणतं तरी टर्म कॅन्सल होईलच. त्यानंतर एरिया ऑफ रेक्टँगल इज लेंथ इंटू ब्रेड्थ. फॉर्म्युलाच आहे 5 into 3.5 सेंटीमीटर स्क्वेअर. नाव रेशो पेरिमीटर टू एरिया. पेरिमीटर आलेली होती 2 into 8.5 आणि एरिया आहे 5 into 3.5. पॉईंट काढले तर 85 upon 35 येतात. 5 ने 85ला डिवाईड केल्यानंतर 17 येतात आणि 17 2 जार 34, 35 1 जार 35. आपल्याला रेशो मिळालेला आहे 34:35. ठीक आहे. त्यानंतर आहे कम्पेअर द फॉलोइंग पेअर्स ऑफ रेशिओज. कम्पेअर करताना आपण काय करतो? क्रॉस मल्टिप्लिकेशन. फर्स्ट रेशिओचा न्यूमरेटर, सेकंड रेशिओचा डिनॉमिनेटर. त्यानंतर फर्स्ट रेशिओचा डिनॉमिनेटर आणि सेकंड रेशिओचा न्यूमरेटर असं मल्टिप्लिकेशन करीत असतो. हां बघा, √5 into √7 इक्वल टू 7 5 जार 35 √35. त्यानंतर 3 into 3 9. आता √35 आणि 9 यांचं कंपॅरिझन करणे कठीण जाते म्हणून आपण 9ला काय केलं? रूटमध्येच कन्व्हर्ट केलेलं आहे. 9 म्हणजे रूटमध्ये 81 किंवा 81चं स्क्वेअर रूट आहे 9. आता √35 आणि √81 यांचं कंपॅरिझन इझी झालं. 35 लेस आहे 81पेक्षा. देअरफॉर √35 इज लेस दॅन
81 and first multiplication or first product is less, therefore first ratio is less. Root 5 upon 3 is less than 3 root 7. त्यानंतर सेकंड प्रॉब्लेम 3 root 5 upon 5 root 7. सेकंड रेशो रूट 63 अपॉन रूट 125. आता इथेही तसंच क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. 3 root 5 अपॉन 5 root 7. ठीक आहे. आता 63ला 9 × 7 मध्ये कन्व्हर्ट केलं. 9चं स्क्वेअर रूट निघते आणि 7 रूटमध्ये राहतात. इथे 125 आहे तर 25 × 5 घेतला आहे म्हणजेच 5 root 5 कन्वर्शन झालेलं आहे. आता मल्टिप्लिकेशन करताना 3 root 5 × 5 root 5 इक्वल टू 15 × 25. 5 × 5 25 आणि रूटच्या बाहेर जे नंबर्स आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन 15 × रूट 25 स्क्वेअर रूट ऑफ 25 इज 5. देअरफॉर 15 × 5 इक्वल टू 75. सेकंड मल्टिप्लिकेशन 5 root 7 × 3 root 7, 5 × 3 15, root 7 × root 7 root 49, that means 7. 15 × 7 equal to 105. 75 is less than 105. 75 आपल्याला मिळालं होतं फर्स्ट प्रॉडक्टपासून. तर 3 root 5 upon 5 root 7 is less than रूट 63 अपॉन रूट 125. असे हे सिंपल प्रॉब्लेम्स तुम्हाला करता यायला हवे. त्यानंतर थर्ड प्रॉब्लेम आहे 5 अपॉन 18, 17 अपॉन 121. आता यांचं मल्टिप्लिकेशन 5 × 121 605, 18 × 17 इक्वल टू 306. ॲज 605 इज ग्रेटर दॅन 306, therefore first ratio is greater than the second ratio. त्यानंतर फोर्थ प्रॉब्लेम बघा. रूट 80 अपॉन रूट 48, रूट 45 अपॉन रूट 27. आता इथे डायरेक्ट मल्टिप्लिकेशन जर केलं तर रूट 80 × रूट 27 किती येतात 2160, रूट 2160. आणि 48 मल्टिप्लाइड बाय रूट 45 मल्टिप्लाय केलं तर रूट 2160. दोन्ही कसे आहेत इक्वल आहेत म्हणून दोन्हीही रेशो हे इक्वल झाले. ठीक आहे. देन फिफ्थ प्रॉब्लेम 9.2 अपॉन 5.1, सेकंड रेशो 3.4 अपॉन 7.1. पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन 9.2 multiplied by 7.1 equal to 65.32 आणि 5.1 multiplied by 3.4 equal to 17.34. 65.32 is greater than 17.34, therefore first ratio is greater than the second ratio. आता हे असे प्रॉब्लेम्स जर करता आले तर रेशो अँड प्रपोर्शनमध्ये कठीण काहीच नाही. पण हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना व्यवस्थित मल्टिप्लिकेशन करा. किंवा जर रेशोज तुम्ही घेतले किंवा बघितले याचा न्यूमरेटर ग्रेटर आहे म्हणून तो ग्रेटर किंवा याचा डिनॉमिनेटर ग्रेटर आहे म्हणून तो स्मॉलर असं करू नका. डायरेक्टली कोणतंही डिसिजन घेण्यापेक्षा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून कोणता रेशो ग्रेटर आहे हे आपल्याला इझिली ओळखता येते. ठीक आहे. त्यानंतर आहे फोर्थ प्रॉब्लेम. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलेलोग्राम. द रेशो ऑफ अँगल A अँड अँगल B ऑफ धिस पॅरलेलोग्राम इज 5:4. फाइंड द मेजर ऑफ अँगल B. पॅरलेलोग्राम दिलेला आहे ABCD आणि A आणि B हे ॲडजसंट अँगल झाले, अपोजिट अँगल्स नाही, ॲडजसंट अँगल्स. त्यांचा रेशो दिलेला आहे 5:4. फाइंड द मेजर ऑफ अँगल B.
पॅरलेलोग्रामच्या अपोजिट साईड्स ह्या पॅरलल असतात आणि ए आणि बी हा अँगल ॲडजसंट अँगल्स असल्यामुळे या पॅरलल लाईन्स झाल्या आणि ही ट्रान्सव्हर्सल झाली. ए बी ही ट्रान्सव्हर्सल झाली. ए डी पॅरलल बी सी आहे. ठीक आहे. ए आणि बीचा रेशो दिलेला आहे 5:4. तर त्यांचा कॉमन मल्टिपल आपण घेऊ एक्स. ठीक आहे. म्हणून अँगल ए होईल 5x आणि अँगल बी राहील 4x. 5:4 हा जरी रेशो असला तर 5 डिग्री आणि 4 डिग्री असे ह्या अँगलचे मेजरमेंट्स राहणार नाही आणि अँगलचे मेजरमेंट्स मोठे असल्यामुळे फक्त स्मॉलेस्ट रेशो दिलेला आहे. आता तेच मेजरमेंट्स आपल्याला काढायचे आहे म्हणून आपण कॉमन मल्टिपल हा एक्स घेतलेला आहे. ॲज ए डी पॅरलल बी सी अँड सेग ए बी इज ट्रान्सव्हर्सल, अँगल ए अँड अँगल बी आर इंटेरियर अँगल्स. हे अँगल्स कशी होईल? इंटेरियर. आपण पॅरलल लाईन्स घेतो, ही राहिली ट्रान्सव्हर्सल. तर हे जे दोन अँगल्स असतात हे दोन अँगल्स आपण काय करतो? हे दोन अँगल्स इंटेरियर अँगल्स असतात. तर ह्या इंटेरियर अँगलची सम असते 180. म्हणून आपण अँगल ए आणि अँगल बीची सम घेतलेली आहे 180 डिग्री. सॉल्व केलं, व्हॅल्यूज पुटअप करून सॉल्व केल्यानंतर एक्सची व्हॅल्यू मिळते 20. त्यामुळे अँगल बी विचारलेला आहे. तर अँगल बी इक्वल टू रेशोमध्ये 4x आहे. तर 4 × 20 म्हणजे 80 होईल आणि ए 100 डिग्रीचा होईल. ठीक आहे. म्हणजे दोघांची सम किती होईल? दोघांची सम होईल 180. ठीक आहे. नाव सब क्वेश्चन नंबर 2. द रेशो ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ अल्बर्ट अँड सलीम is 5:9. 5 years hence, ratio of their ages will be 3:5. Find their present ages. आपल्याला दिला आहे रेशो कशाचा? एजेसचा. अल्बर्ट आणि सलीम यांचा प्रेझेंट एजचा रेशो दिलेला आहे 5:9. आता 5:9 तर 5 आणि 9 तर राहणारच नाही त्यांचे एजेस. हा रेशो दिलेला आहे म्हणून त्यांचा कॉमन मल्टिपल आपण घेऊ. कारण रेशो दिल्यानंतर प्रत्येक वेळेस कॉमन मल्टिपल घ्यायचा असतो. लेट द कॉमन मल्टिपल ऑफ द रेशो बी एक्स. देअरफॉर एज ऑफ अल्बर्ट इज 5x years अँड एज ऑफ सलीम इज 9x years. आफ्टर 5 years हेन्स. हेन्स म्हणजे पुढे 5 वर्षानंतर. म्हणून आपण घेतलेला आहे आफ्टर 5 years. एज ऑफ अल्बर्ट बिकम्स 5x. टुडेज एज 5x + 5 पुढे आहे म्हणून. एज ऑफ सलीम ते सुद्धा 5ने इन्क्रीज होईल 9x + 5. यांचा रेशो दिलेला आहे 5 वर्षानंतरचा. हे आपण काढलेले एजेस आहेत 5x + 5 आणि 9x + 5. याला इयर्समध्येही लिहिता येईल. इयर्स बट द रेशो आफ्टर 5 years इक्वल टू 3:5. म्हणजे आपण काढलेले रेशो आणि त्यांनी दिलेला रेशो हा करायचा आहे आपल्याला इक्वेट. क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 × 5x + 5 आणि 3 × 9x + 5 हे इक्वेट केल्यानंतर ब्रॅकेट सॉल्व केलेले आहेत. 25x + 25 = 27x + 15. x लेफ्ट हँड साईडला आणले, नंबर्स राईट हँड साईडला घेतले. तर -2x = -10 मायनस गेट्स कॅन्सल्ड. देअरफॉर x = 5. आता आपल्याला काढायचं आहे प्रेझेंट एज. आता ही 5 जी आली आहे एक्सची व्हॅल्यू ती या इक्वेशनमध्ये ठेवली तर आपल्याला प्रेझेंट एज ऑफ अल्बर्ट आणि सलीम मिळते. प्रेझेंट एज ऑफ अल्बर्ट इज 5 × 5 = 25 years अँड प्रेझेंट एज ऑफ सलीम इज 9 × 5 = 45 years. त्यानंतर आहे प्रॉब्लेम्स. क्वेश्चन 4 मधले 3rd, 4th, 5th अँड 5 स्टार, 6 स्टार आणि 7 ओमिट केलेले आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही ते सॉल्व करू शकता. ठीक आहे. त्यानंतरचा पार्ट आहे ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशोज. आतापर्यंत कंपॅरिझन पाहिलं. आता ह्या रेशोजवर ऑपरेशन्स करायचे आहे म्हणजे वेगवेगळ्या
क्रिया करायची आहे आपल्याला. ए बी सी डी आर पॉझिटिव्ह इंटिजर्स. सपोज केलेलं आहे की हे पॉझिटिव्ह इंटिजर्स आहे तर रेशोमधले. फर्स्ट प्रॉपर्टी आहे इन्व्हर्टेंडो. या 5ही प्रॉपर्टीची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे आणि यांची नावंही चांगल्या तऱ्हेने पाठ करायचे, कारण ह्या जे ऑपरेशन्स आहेत आणि हे जे नावं आहेत हे यांना आपण 10thमध्येही यूज करावं लागते. इन्व्हर्टेंडो. इन्व्हर्ट म्हणजे माहिती आहे तुम्हाला, न्यूमरेटरच्या जागी डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटरच्या जागी न्यूमरेटर. इन्व्हर्ट. रिव्हर्स, व्यस्त. इफ ए अपॉन बी इक्वल टू सी अपॉन डी. हे 2 रेशोज आहेत, ते इक्वल आहेत. देन बी अपॉन ए. काय केलं आपण? बीला एच्या जागी घेतलं आणि एला हे बीच्या जागी घेतलेलं आहे, म्हणजे इन्व्हर्ट केलेलं आहे. बी अपॉन ए इक्वल टू लेफ्ट हँड साईडला केलं तर राईट हँड साईडला सुद्धा करावं लागते. डी अपॉन सी. दिस प्रॉपर्टी इज नोन ॲज इन्व्हर्टेंडो प्रॉपर्टी. ठीक आहे. नाव त्यांचे खूपच छान आहेत, इन्व्हर्टेंडो. त्यानंतर आहे अल्टरनेंडो. सेकंड प्रॉपर्टी आहे अल्टरनेंडो. रेशो तेच. इफ ए अपॉन बी इक्वल टू सी अपॉन डी. देन आता आपल्याला फर्स्टचं डिनॉमिनेटर आणि सेकंड रेशोचा न्यूमरेटर यांचीच प्लेस चेंज करायची आहे. आपल्याला ए आणि डीची प्लेस चेंज करायची नाही, आपल्याला बी आणि सीचीच प्लेस चेंज करायची आहे. तर ती प्रॉपर्टी आहे अल्टरनेंडो. यांचं प्रूफही दिलेलं आहे. जर क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं तर आपल्याला होईल ए डी इक्वल टू बी सी. ठीक आहे. यांचं काय होईल? ए डी इक्वल टू बी सी. आता जर इथे बी इथे डिनॉमिनेटरमध्ये आहे, मल्टिप्लिकेशन केलं तर राईट हँड साईडला गेलं, पण ह्या बी ऐवजी आपण जर सी आणलं इकडे लेफ्ट हँड साईडला तर ते होईल डिवाइड बाय सी, म्हणजे ए अपॉन सी इक्वल टू बी अगोदरच इथे आहे, डी हे इथे मल्टिप्लाइड आहे, इकडे आणलं तर डिवाइड होईल, म्हणजे चेंज काय झालं? सी आणि बी यांचीच प्लेस चेंज झाली. हे प्रूफ आहे त्याचं. देन ए अपॉन सी इक्वल टू बी अपॉन डी. दिस प्रॉपर्टी इज नोन ॲज अल्टरनेंडो प्रॉपर्टी. ठीक आहे. त्यानंतर आहे कॉम्पोनेंडो. ह्या तिन्ही प्रॉपर्टीज आपल्याला नवीन आहेत, त्यांची जास्त प्रॅक्टिस करा आणि हे सर्व तुम्हाला पाठांतर करायचं आहे. कॉम्पोनेंडो. इफ ए अपॉन बी इक्वल टू सी अपॉन डी, देन ए प्लस बी अपॉन बी इक्वल टू सी प्लस डी अपॉन डी. दिस प्रॉपर्टी इज नोन ॲज कॉम्पोनेंडो प्रॉपर्टी. आता ही कॉम्पोनेंडो प्रॉपर्टीमध्ये काय केलेलं आहे? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर यांची सम केलेली आहे आणि डिनॉमिनेटर जसंच्या तसं घेतलेलं आहे. जसं लेफ्ट हँड साईडच्या रेशोसोबत केलं तसंच राईट हँड साईडच्याही रेशोसोबत करायचं आहे. ए प्लस बी अपॉन बी इक्वल टू सी प्लस डी अपॉन डी. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज कॉम्पोनेंडो प्रॉपर्टी. जर प्लस साईन असेल तर कॉम्पोनेंडो, या प्लसच्या जागी मायनस साईन जर घेतलं तर ते होईल डिव्हिडेंडो प्रॉपर्टी. ती आपण पुढे घेतोच आहोत. त्यानंतर आहे डिव्हिडेंडो प्रॉपर्टी. इफ ए अपॉन बी इक्वल टू सी अपॉन डी, देन ए मायनस बी अपॉन बी इक्वल टू सी मायनस डी अपॉन डी. दिस प्रॉपर्टी इज नोन ॲज डिव्हिडेंडो प्रॉपर्टी. ठीक आहे. प्लस असेल, सम घेतली असेल तर कॉम्पोनेंडो आणि मायनस साईन जर घेतलं असेल तर डिव्हिडेंडो प्रॉपर्टी. पण यांचे डिनॉमिनेटर्स बघा, दोन्ही रेशोचे सेम आहेत, बी आणि डी, बी आणि डी. या दोन्हीही रेशोजला आलेल्या आहे. कॉम्पोनेंडो आणि डिव्हिडेंडो दोन्ही प्रॉपर्टीज आपण एकत्र केल्या आणि डिवाइड केलं एकमेकांना तर काय होईल? दोन्हीही एकत्र होतील. दिस न्यू प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो प्रॉपर्टी. सुरुवातीला कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो आहे, कॉम्पोनेंडो आहे, नंतर डिव्हिडेंडो आहे. डिव्हिडेंडो कॉम्पोनेंडो नाही म्हणायचं. ठीक आहे. बघा, इफ ए अपॉन बी इक्वल टू सी अपॉन डी, देन कॉम्पोनेंडो पहिले आहे ए प्लस बी, त्यानंतर
डिनॉमिनेटरमध्ये ए मायनस बी, म्हणजे न्यूमरेटरला जे 2 टर्म घेतलेले आहेत तेच 2 टर्म इथे घेतलेले आहे. न्यूमरेटरला ॲडिशन घेतलेली आहे आणि डिनॉमिनेटरला सबट्रॅक्शन घेतलेली आहे. जसं लेफ्ट हँड साईडला केलं तसंच राईट हँड साईडला करायचं आहे. सी प्लस डी अपॉन सी मायनस डी. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो प्रॉपर्टी. यांचे प्रूफही लिहिता येईल, पण प्रूफची गरज नसल्याने इथे घेतलेले नाहीत. इझी आहेत या प्रॉपर्टीज, तुम्हाला लर्न करायच्या आहेत. ठीक आहे. यावरचे प्रॉब्लेम्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया.